मनसे आणि ठाकरे गटानं घोडबंदर परिसरात इंग्रजीत बॅनर लावल्यानं विरोधकांना आयता मुद्दा मिळाला। या परिसरात परदेशातून येणारे बरेच असतात, त्यांना ठाकरेंचे मुद्दे कळावे याकरता बॅनर इंग्रजीत लावले, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे। नागपूर मनपा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून उमेदवार गल्लोगल्ली फिरत प्रचार करताय। प्रभाग क्रमांक 21 मधून राज्य महिला आयोगाचे उपाध्यक्ष आभा पांडे मैदानात असून त्यांनी प्रचारादरम्यान महिलांच्या प्रश्नांवर भर दिला। गुंड गजा मारण्याची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहे। मारणेनं प्रचारासाठी पुण्यात येण्यासाठी उच्च न्यायालयानं परवानगी मागितली होती। गजानन मारणेला 15 आणि 16 तारखेला पुण्यात येण्याची मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे। नाशकात भाजपनं बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे यांच्यावर कारवाई केली। भाजपनं केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना मुकेश शहाणे भावूक झाले, तर पक्षाचा एबी फॉर्म चोरणाऱ्यांवर कारवाई का झाली नाही असा सवाल त्यांनी केला। अमरावतीत पक्षविरोधी काम करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। भाजपमधून 15 पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। पुण्यात अजित पवारांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे। अजित पवारांनी तिसरा रोड शो केलाय। पुण्यातील वडगाव शेरी भागात अजित पवार यांनी रोड शो केला। बुरखा आणि पडदा घालून येणाऱ्या महिला मतदारांना ओळखण्यासाठी निवडणूक विभागाकडून पडदा नशीन महिला कर्मचारी नियुक्ती होणार आहे। दुबार मतदान होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे। भाजपाचे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची प्रचार सभेदरम्यान जीभ घसरली। दिलीप कांबळेंनी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांना भाषणातून शिवीगाळ केली आहे। पुण्यातील वानवडी साळुंखे विहार प्रभागातील सभेत हा प्रकार घडला। जालन्यात भाजप उमेदवारांच्या प्रचार फेरीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। विशेषतः लाडक्या बहिणींची प्रचार फेरीत लक्षणीय संख्या दिसून आली आहे। प्रभाग क्रमांक 9चे 4ही उमेदवार विजयी होणार असा दावा भाजपनं केला। राष्ट्रवादीत महिलांना सन्मान आणि समान संधी दिली जाते, म्हणून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवून 2.5 कोटी महिलांना याचा लाभ देत आहोत, असं वक्तव्य मंत्री अदिती तटकरे यांनी केलं। नवी मुंबईत भाजपनं अप्रत्यक्षपणे पुन्हा शिवसेनेला डिवचलंय। भयमुक्त ऐरोलीसाठी निवडा कमळ, गुंडमुक्त ऐरोली करूया, गुंडमुक्त ऐरोली हा आमचा संकल्प, अशा आशयाचे फलक लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला। जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढतायत। भाजप नेते रावसाहेब दानवेंची मुलगी आमदार संजना जाधव दानवे शिवसेनेकडून प्रचारात सहभागी झाल्या। वेळ पडली तर रावसाहेब दानवेंच्या विरोधात प्रचार करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे। ठाकरेंची सभा ही कौटुंबिक नाट्य होतं, अशी टीका प्रकाश महाजनांनी केली आहे। मराठी माणसाला मुंबई बाहेर होण्याची भीती दाखवून भ्रमित करण्यासाठी राज ठाकरेंनी भाषण केलं, असा आरोप त्यांनी केला। सुप्रिया सुळेंच्या मोफत मेट्रो सेवेच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे। त्यावर केलेल्या घोषणेची पूर्तता करू आणि पुणेकरांवर अतिरिक्त भार पडणार नाही याची काळजी घेऊ, असा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला। भावनिक होऊन जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून ठाकरेंना विकासाचा अजेंडा बाजूला करायचा, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या प्रचाराची भूमिका आणि फोकस चुकतोय, अशी टीकाही त्यांनी केली आहे। ठाकरेंच्या राजवटीत मुंबईतील गिरणी कामगारांची उपेक्षाच झाली, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे। देवाभाऊंनी मात्र कामगारांना घर, हक्क आणि सन्मान दिला, हे मुंबईकर विसरणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। खासदार संदीपान भुमरे यांनी ठाकरेंच्या सभेवर टीका करत उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षाच्या काळात कोणत्या योजना आणल्या ते सांगावं, असा सवाल केलाय। तर त्या योजना पूर्ण का झाल्या नाही याचं स्पष्टीकरणही मागितलंय। राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबल्या। जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदत देण्यात आली असून येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले। अकोल्यात भाजप एमआयएम युतीचा दुसरा अंक पाहायला मिळाला। एमआयएमकडून स्वीकृत नगरसेवक पद भाजपच्या माजी नगराध्यक्षाच्या मुलाला देण्यात आलंय। एमआयएमच्या 5ही नगरसेवकांनी भाजप नेत्याच्या मुलाला समर्थन दिलंय। भाजपाची एमआयएम सोबत कुठेही युती झालेली नाही, असं स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजनांनी दिलंय। युतीच्या चर्चांना कोणताही आधार नसून कोणीही उठतं आणि काहीही बोलतं, असा टोला त्यांनी करुणा मुंडेंना लगावला।
शिवसेनेकडून नवी मुंबईत पैसे वाटप होत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येतोय। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ मनसेनं शेअर केलाय। विरोधकांच्या गाड्यांची तपासणी होते। भाजप आणि शिवसेना कार्यालयावरही धाडी टाका अशी मागणी मनसेनं केली आहे। अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना महायुती विकास आघाडीच्या सदाशिव पाटील यांची निवड झाली आहे। या निवडीनंतर काँग्रेसकडून सदाशिव पाटील यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। चांदवडच्या नगरपालिकेत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर आज चांदवड येथील प्रशासकीय कार्यालय येथे उपनगराध्यक्षपदासाठी भाजपचे भूषण कसलीवाल यांची निवड करण्यात आली आहे। याप्रसंगी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सराफा बाजारात पार्किंगची व्यवस्था, सीसीटीव्ही बसवण्यात यावे, रस्त्यांची व्यवस्था करण्यात यावी, स्वच्छता करण्यात यावी अशी अपेक्षा सराफा व्यापाऱ्यांनी उमेदवारांकडून व्यक्त केली आहे। देश एका उद्योगपतीच्या अंमलाखाली गेला असून देशाचे पंतप्रधान मोदी आहेत की अदानी असा सवाल संजय राऊतांनी करत महायुतीवर हल्लाबोल केला। कोल्हापुरातील प्रलंबित गुंठेवारीची समस्या आता कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचं स्पष्ट संकेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत। कोल्हापुरात 5,500 गुंठेवारी प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यांना न्याय मिळणार असा विश्वास व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींची रॅली निघाली। एमजीएम हॉस्पिटल ते चंपा चौकापर्यंत रॅली निघाली। सलग 3 दिवसापासून संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या सभा पार पडत आहेत। ठाण्यातील खारी गावात प्रचारादरम्यान पवार गट आणि शिवसेना आमने सामने आले। पवार गटाचे उमेदवार अभिजित पवार यांच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ आणि इशारे केल्याचा आरोप करण्यात येतोय। देवभाऊ खालच्या पातळीचं राजकारण करत असून 50 खोके देऊन आमदार नगरसेवक फोडतायत। करुणा मुंडेंनी एमआयएम युतीवरून भाजपवर टीका केली आहे। अमित साटम यांनी राज ठाकरेंचे अदानींसोबतचे जुने फोटो ट्विट केले। ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस असं म्हणत अमित साटम यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंना अदानी चालत नाही पण चंगेज मुलतानी आणि जोहरान ममदानी चालतो असं उत्तर राणेंनी एक्सपोस्ट करत दिलंय। शिवसेनेतर्फे नवी मुंबईत मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। पॅनल पद्धतीनं निवडणुका होणार असल्यानं 4ही उमेदवार मिळून एकत्रित प्रचार रॅली काढतायत। प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेनेच्या 4ही उमेदवारांनी संयुक्त रॅली काढत भव्य शक्ती प्रदर्शन केलं। ठाण्यात नाराज कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गाडी अडवली। तिकीट नाकारलेल्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवली। बंडखोर अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली।